मनुवादी जातीवादी शक्ती सोबत लढण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सातत्याने ही लढाई लढताय। तब्येतीची पर्वा न करता, स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता त्यांनी सातत्याने इथल्या असणाऱ्या उमेदवारांसाठी, आपल्या समाजातल्या प्रत्येक बंधू आणि भगिनीसाठी सातत्याने वेळ दिलेला आहे। आणि तसंच त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी आदरणीय अंजलीताई सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावागावामध्ये जाऊन या मनुवादी शक्तींना, या जातीवादी लोकांना थांबवण्यासाठी अंजलीताई, सुजातदादा सुद्धा प्रचंड मेहनतीनं या ठिकाणी कामाला लागलेले आहेत। आदरणीय बाळासाहब, आपने देखा होगा उनकी एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी हुई है, लेकिन हमारा नेता एक ऐसा नेता है कि अपने समाज के लिए, सभी समाज के लिए चौथे दिन प्रचार के लिए निकल गया है हमारे नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर। ये वो चाहते तो नहीं निकल सकते थे, लेकिन समाज की लड़ाई लड़ने के लिए, सभी समाज को इंसाफ दिलाने के लिए आपने देखा होगा कि उनका दौरा आरक्षण बचाने के लिए, आरक्षण के लिए SC, ST, OBC सभी समाज के लिए बाळासाहेब आंबेडकर ने पूरा दौरा किया महाराष्ट्र में। और जैसे ही उनकी तबीयत खराब हुई, अनेक लोगों ने उनके लिए दुआएं की। मैंने भी खुल्दाबाद शरीफ में जाकर पूरी टीम के साथ उनके लिए दुआ की, प्रार्थना की और वो बहुत जल्द अच्छे हो गए। मैं उनके लिए एक शेर कहना चाहता हूँ, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, बाला साहब की क्या शम्मा मुझे से रोशन खुदा करे, खुदा करे, खुदा करे, खुदा करे। आज अंबेडकर नगर में हमारे यहाँ पर एमआईएम और बीजेपी लड़ रही है। पिछले 10 साल से एमआईएम और बीजेपी लड़ने के बाद बीजेपी यहाँ से चुनकर आ रही है, लेकिन अब आदरणीय बाला साहब ने एक ऐसा उम्मीदवार दिया, मुझ पे भरोसा किया। सारा दलित समाज मेरे साथ है, बौद्ध समाज मेरे साथ है और मुस्लिम समाज। पिछले 10 साल में अतुल सावे ने न दलित समाज के एरिया में काम किया था, न मुस्लिम समाज में। हम लोग जितना भी घूम रहे हैं और अब उसको दफन करने का समय और वक्त अतुल सावे कब आ गया है। अंजलीताई मेरे साथ है, सुजातदादा मेरे साथ है, बाला साहब आंबेडकर मेरे साथ है और ये तमाम मेरी माँ बहने बेटी, ये जनता भाईजान, नौजवान सभी मेरे साथ है। तो आज हमको ये लड़ाई इसलिए लड़नी है कि आरक्षण के लिए लड़ाई लड़ना है, संविधान के लिए लड़ाई, ये लड़ाई हमारी तुम्हारी है, लेकिन हमको जातिवाद शक्ति को रोकने के लिए, बाला साहब के हाथ मजबूत करने के लिए 20 से 25 आमदार हमको महाराष्ट्र के अंदर भेजना पड़ेगा। और आरक्षण की जो बात हमारे बाला साहब करते हैं, तो अगर हमारे 20 या 15 या 10 आमदार अगर चुन कराते हैं तो जातिवाद शक्ति को आरक्षण बचाने का काम करेंगे। संविधान को जो हमला कर रहे हो, संविधान को बचाने का काम करेंगे। आपके माध्यम से मैं ऐसा करता हूँ। और मैं ये बता दूं कि मैं पिछले 25 साल से कारपोरेटर हूँ, 3 बार विरोधी पक्ष नेता हूँ और मेरी शुरुआत भीमनगर से हुई और मुझे पहली बार चुनकर भीमनगर दलित समाज, बौद्ध समाज ने चुन के दिया। और मैं लड़ाई जब भी कारपोरेशन में लड़ता हूँ, अमित भाई मेरे साथ थे, मैं दलित समाज और मुस्लिम समाज के लिए डंके की चोट पे बात करता हूँ। सेना और बीजेपी के भीमनगर के अंदर मैंने करोड़ों रुपए के काम किए। 100 बच्चों को छुड़ाने का काम करा, बड़ेगांव के 25 बच्चों को छुड़ाने का काम किया, कटकट गेट के 20 बच्चों को छुड़ाने का काम किया। मेरी लड़ाई, मैं 80% समाज कारण करता हूँ, 20% राजकारण। और मैं दलित समाज को हमेशा मैं साथ में लेके चलता हूँ। अमित भाई, आपने देखा हम साथ में मिलकर लड़ाई लड़े कारपोरेशन के अंदर। तो मेरी आप तमाम लोगों से ये गुजारिश है, ये विनती है कि आने वाली 20 तारीख को बटन नंबर 4 दबाकर मुझे भारी अक्षर से कामयाब कीजिए। मेरी कामयाबी नहीं, ये आप सबकी कामयाबी है, ये बाला साहब की कामयाबी है, ये वंचित बहुजन आघाड़ी की कामयाबी है। सिपाही, तो आप पे जो जुल्म अत्याचार हो रहा है, कौम और मिल्लत पे जो जुल्म अत्याचार हो रहा है, उसको रोकने का काम उस सभा के में करूंगा। आपने देखा होगा मुस्लिम समाज के लिए भी आदरणीय बाला साहब ने पैगंबर बिल डाला और पैगंबर के नाम से डाला, लेकिन ये जातिवाद शक्ति ने उसको रिजेक्ट किया। लेकिन बाला साहब ने जो बिल डाला, आप लोगों के सामने मैं वादा करता हूँ कि जैसे मेरे को आप लोग चुन के देता है, सभागृह के अंदर जाके मैं विधान भवन में जाके सबसे पहले बिल दाखिल करूंगा और जो जुल्म अत्याचार मुस्लिम समाज के खिलाफ हो रहा, दलित समाज के खिलाफ हो रहा, उसको रोकने का काम करूंगा।
होगा। और आज मैं अंजलि ताई को आप लोगों को सुनने आए, मैं एक विनंती आप लोगों से करूंगा, हाथ जोड़ के कड़कड़ी से विनंती करता हूं कि ये मतदान 4 तारीख को बहुत लोग आपके पास आएंगे, लेकिन ये मतदान आपका भाड़ा साहब को जाएगा, अंजलि ताई को जाएगा, सुजात दादा को जाएगा और ये अफसर खान को जाएगा। अगर अफसर खान चुन के आता है तो आप देखो भाड़ा साहब जो भी मुझे हुक्म देंगे, जो भी मुझसे काम करेंगे भाड़ा साहब के लिए और तुम्हारे लिए आधी रात को अफसर खान खंबीर खड़ा रहेगा, ऐसा मैं कहता हूँ। एक आता याच्यानंतर कॉर्पोरेशनचे इलेक्शन येणार आहे, खूप जास्त आपण नगरसेवक निवडून आलो, हे मी शब्द देतो सर्वांच्या सोबत की मी बाळासाहेबांना कधी सोडणार नाही। आता मी बाळासाहेबांचा सिपाही आहे आणि मी कधी सोडणार नाही। स्वागत बन के जिसकी इबादत हवा करे, बाळा साहब की क्या शम्मा मुझे जिसे रोशन, बाळा साहब को खुदा करे, खुदा करे। जय भीम। 2 मिनिटं बसा। येणारी इलेक्शन ही महत्वाची एका मुद्द्यासाठी आहे आणि जो आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तो आहे आरक्षणाचा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला जो भाजप सत्तेमध्ये राहिलं, भाजप सत्तेमध्ये ताकदीने राहिलं तर संविधान बदलेल ही भूमिका आपण 2019 पासून घेतली होती। सातत्याने आपण त्याच्यावरती बोलत होतो, त्यावेळेला महाविकास आघाडी त्याच्याबद्दल अवाक्षर काढायला तयार नव्हती। 2023 मध्ये आपली मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये संविधान सन्मान महारॅली प्रचंड मोठी झाली आणि शिवसेना सोडून कोणीही शिवाजी पार्क भरवू शकत नाही हा जो शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भ्रम होता तो वंचित बहुजन आघाडीने मोडून काढला। तेव्हापासून लोकांच्या असं लक्षात आलं की संविधान वाचवणं हा मुद्दा इथल्या वंचित समाजासाठी खूप भावनेचा मुद्दा झालेला आहे आणि मग तिथून प्रत्येक गोष्ट संविधानाची प्रत हातात घेऊन करायला सुरुवात झाली आणि आपल्यातली भोळी भाबडी जनता सुद्धा संविधान वाचवण्याच्या या महाविकास आघाडीच्या प्रचाराला बळी पडली आणि वाहवत गेली। पण तो संविधान वाचवण्याचा नारा किती खोटा होता हे तुम्हाला त्याच्यानंतरच्या 4 महिन्यामध्ये लक्षात आलं। 1.5 महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या एका खटल्यामध्ये निकाल देताना आरक्षणामध्ये वर्गीकरण आणि क्रीमी लेअरचं तत्व ही 2 आपल्या सगळ्या आरक्षणाच्या विरोधातला जाणारा निकाल दिला। क्रीमी लेअरचं तत्व काय आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर मी सोप्या शब्दात समजावून सांगते। ज्या कुटुंबामध्ये एका माणसाला आरक्षणाचा फायदा मिळालेला आहे त्या कुटुंबातल्या दुसऱ्या माणसाला आरक्षणाचा फायदा मिळाला नाही हे एक सरळ गणित आहे। म्हणजे मोठ्या भावाला एखाद्या बँकेमध्ये किंवा एखाद्या सरकारी कर्मचारी सरकारी कुठेतरी जरी पिऊनची शिपायाची नोकरी आरक्षणाखाली मिळाली असली तरी त्या घरातल्या दुसऱ्या मुलाला किंवा दुसऱ्या मुलीला इंजिनिअरिंगला, मेडिकलला, वकिलीच्या, लॉच्या याला सुद्धा आरक्षण मिळणार नाही प्रवेशाला, अशा प्रकारची तरतूद आहे। ही कळली होती सगळ्यांना? हे माहिती होतं का? तुम्ही एक लक्षात घ्या, निवडणूक हे शेवटी बेरजेचं गणित असतं। दरवेळेला आपण निवडून येतोच असं नाही होत, पण तरी सुद्धा आपला मतदार जेव्हा इकडे तिकडे जात नाही, आपला मतदार जेव्हा एक गठ्ठा राहतो तेव्हा आपल्यावरती हल्ला करण्याची, आपल्यावरती कोणीतरी आरोप करण्याची कोणाचीही ताकद नसते आणि हे आपलं राजकीय मूल्य आहे। काय बाबा नाही निवडून येत, काय बाबा नाही निवडून येत, असं करत आपलं आपण इकडे तिकडे पांगलो तर इथून पुढे तुम्हाला कोणीही विचारणार नाही आहे। याची तुम्ही दखल घ्या आणि आपली मतं कुठेही फुटू देऊ नका ही मी विनंती करायला तुम्हाला इथे आली आहे। तुम्ही अत्यंत ताकदीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे राहाल आणि अफसरबाईंना निवडून द्याल ही माझी खात्री आहे। हा आपली लढाई आहे, ती दीर्घकालीन लढाई आहे आणि ती आपल्याला लढत राहावी लागणार आहे। पण आपण कधीतरी बाबासाहेबांना शॉर्टकट घेताना कशी आहे परिस्थिती, काय असेल मॅजिक फिगर आणि तुमचं काम कसं चाललंय?
मॅजिक फिगर मला वाटतं 23 तारखेला चुकवेल, पण आता जवळजवळ 28 ते 29 मतदारसंघामध्ये आमची अत्यंत ताकद आहे आणि आम्ही आणि आमचे विरोधक ह्याच्यातच आता 29 मतदारसंघात लढत आहे आमच्या अभ्यासानुसार. बटोंगे तो कटोंगे असा विरोधकांनी नारा दिला आहे, वंचितचं त्याला प्रत्युत्तर काय राहील? वंचितची कायमच भूमिका ही सामाजिक ऐक्याची, सामाजिक सलोख्याची राहिलेली आहे आणि त्यामुळे सर्व वंचित समूहांनी एकत्र येऊन दिलं तरच वंचितांना राजकीय प्रतिनिधित्व मिळेल. त्यामुळे आता धार्मिक दंगली थांबवायच्या असतील तर बटोंगे तो कटोंगे ह्याच्यासारख्या धार्मिक पोलरायझेशनच्या सगळ्या सवंग घोषणा सोडून वंचितांच्या प्रश्नांवरती एकत्र येण्याची गरज आहे, तीच आमची भूमिका राहील. अख्खा महाराष्ट्राला एका गोष्टीची काळजी आहे, सध्या बाळासाहेबांची तब्येत कशी आहे? तुम्ही थेट बोलावं. बाळासाहेबांची तब्येत चांगली आहे. मला असं वाटतं की त्यांच्या अँजिओप्लास्टीबद्दलच्या वेळोवेळी सगळ्या सूचना आम्ही सोशल मीडियातनं दिलेल्या आहेत. बाळासाहेब प्रचारामध्ये आहेत. फक्त पूर्वी जे ते 15-15, 20-20 सभा दिवसाला घेत होते त्याच्याऐवजी ते 8 ते 10 वरती आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त ते संपूर्णपणे सातत्याने प्रचारात आहेत. अफसर खान, औरंगाबाद आणि अकोला हे 3 नावं खूप प्रकर्षण आली तुमच्या भाषणामध्ये. अफसर खानबद्दल काय बोलाल ताई? मला असं वाटतं की अफसर खान हे एक ग्राउंड पॉलिटिक्स करणारी लोक आहेत आणि आमची जी वंचित समूहांबद्दलची भूमिका आहे आणि विशेषतः तरुण मुलांना, मग ते दलित असतील, ती आदिवासी असतील, ती मुस्लिम असतील, ती बौद्ध असतील, यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याच्या विरोधात जी भूमिका वंचित बहुजन आघाडी पण घेत असते तीच भूमिका सातत्याने अफसर खान घेत आहेत. त्यांचं नगरसेवक म्हणून काम अत्यंत चांगलं चाललेलं आहे आणि ते जिद्दीने वंचितच्या आयडिओलॉजीला धरून वंचितबरोबर कायम राहतील याची आमच्या सगळ्यांची खात्री आहे. एक आमचे नेता आहे, दलिताई आहे, सुजात दादा आहे. कारण की मी जे 25 वर्षापासून राजकारण करतो आहे, बाळासाहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. खासदारकी दिली, आमदारकी दिली आणि त्यांचं प्रेम माझ्यावर आहे आणि माझंही प्रेम पूर्ण आंबेडकर फॅमिलीवर आहे, सर्व कार्यकर्त्यावर आहे, सर्व पदाधिकारीवर आहे आणि संपूर्ण लोकांवर आहे. मी कारण की लोकांना जोडण्याचं काम करतो, लोकांना तोडण्याचं काम मी कधी करत नाही. मी पहिली माझी निवडणूक 95ला झाली आणि मी दलित समाज वस्ती पूर्ण भीमनगरातून निवडून आलो आणि तिथे मोठ्या अधिक काम केलेलं आहे. परंतु आज मी जे निवडणूक लढवतो आहे मला नक्की खात्री आहे की मी निवडून येणार. म्हणजे 10 वर्षापासून इथं अतुल सावे निवडून येतो. त्यांनी दलित वस्तीत, मुस्लिम वस्तीत काहीच काम केलेलं नाही. मी अनेक जागा जाऊन भेटतो आहे, प्रचार सभा अमित भाई आम्ही सोबत घेतो आहे. हमारे अरुंधतीताई शिरसाट हे पण आलेले आहे. आम्ही जिद्दीनं इलेक्शन लढतो आणि नक्की 101%. शेवटचा प्रश्न, बाळासाहेब आणि अफसर खानचा फेविकॉलचा जोड झालाय. फेविकॉलचा जोड झाला मी कधीच सोडणार नाही. मी शब्द दिला ताईंना, सगळं जनतेसमोर दिलेलं आहे. मी जेव्हापर्यंत राजकारण करेल वंचित बहुजन आघाडी सोबत करणार, बाळासाहेब सोबत करणार, अंजलीताई, सुजात दादा, अमित भाई, सर्व पदाधिकारी. मी कधी वंचित बहुजन आघाडी सोडणार आहे हे मी ठामपणे सांगतो.